नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. तर पहिली न्यूज आहे गोल्ड रिलेटेड. जे वर्ल्ड गोल्ड कौन्सिल आहे त्यांनी एक रिपोर्ट फाईल केला आहे गोल्ड रिलेटेड, जे की ओव्हरऑल परचेस कमी झालेला आहे जानेवारी महिन्यात सेंट्रल बँकच्या साईडने. तर त्यानुसार एक स्ट्रॉंग ड्रॉप पाहायला मिळत आहे गोल्ड परचेसमध्ये लास्ट इयरच्या तुलनेत. तर 5 टनच्या जवळपास गोल्ड बाईंग जानेवारी 2026मध्ये सेंट्रल बँकेने वगैरे केलेली आहे. जर आपण 2025चे नंबर पाहिले तर तेथे ॲव्हरेज मंथली बेसिसवर 27 टनच्या जवळपास परचेस झालेला होता. तर तिथून 80% जवळपास डिक्लाईन वगैरे दिसत आहे गोल्ड परचेसमध्ये. तर यामुळे गोल्डचे मोमेंटम स्लो होताना दिसत आहे बाईमध्ये. तसेच या वारमुळेही काहीसा परिणाम होत असताना दिसून येत आहे अमेरिका, इस्रायल वर्सेस इराण. पण ह्या वारच्या परिस्थितीमध्ये गोल्ड हे सेफ ॲसेट मानलं जातं ग्लोबल लेवलवरती. तर इथं बाईंग वाढली पाहिजे, पण ही ड्रॉप होताना दिसत आहे. तर अशा अस्थिर परिस्थितीमध्ये सुद्धा मध्येही सेंट्रल बँकेची बाईंग पॉवर कमी होताना दिसत आहे. आता ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये गोल्डच्या प्राइसेसमध्ये एक चांगली व्होलॅटिलिटी दिसून आहे. तसेच ऑइलमध्येही एक चांगली व्होलॅटिलिटी दिसून येत आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारे रिझर्व्ह येथे अलोकेट करणे सेंट्रल बँकेसाठी महत्त्वाचे आहे. तसेच आता ग्लोबल पॉलिटिक्समध्येही अस्थिरता दिसून येत आहे, तिथेही संघर्ष वगैरे दिसून येत आहे. या रिपोर्टमध्ये गोल्ड बाईंगवरती याचा पॉलिटिकली अँगलने परिणाम होत असताना सुद्धा दिसून येत आहे असं म्हटलं जातं. फॉरेन एक्सचेंज रिझर्वसाठी येथे गोल्ड, इथे पाहिलं तर गोल्ड मलेशिया, इंडोनेशिया तसेच चायना वगैरे बाईंग वगैरे करत आहे स्मॉल क्वांटिटीमध्ये, बिग क्वांटिटी नाही कोणाची. जर आपण सेलर पाहिले तर मेनली रशिया इथं चांगल्या प्रकारे सेलिंग केलेली दिसत आहे. चायनाची गोष्ट केली तर चायना कंटिन्यूली 15 महिन्यापासून गोल्ड बाईंग वगैरे करत आहे. त्यामुळे चायनाची गोल्ड रिझर्व 10% वगैरे त्यामध्ये वाढ झालेली आहे. तर जर पुढे म्हणलं तर आता भारताची एनर्जी बाईंगसाठी ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिकेला अल्टरनेटिव्ह मार्केट वगैरे शोधत आहे. अशी गव्हर्नमेंट सोर्सेसद्वारे वगैरे अपडेट आलेली आहे. या युद्धामुळे आपल्या एनर्जी बाईंगवरती परिणाम होत आहे. मेनली ऑस्ट्रेलिया अँड कॅनडा भारताला गॅस सेल्स ऑफर वगैरे करत आहेत. तरीही भारत पर्याय वगैरे पाहत आहे. आता इंडियाची पोझिशन पाहिली तर 195 मिलियन मॅट्रिक स्टँडर्ड क्युबिक मीटर्स पर डे आहे गॅसच्या बाबतीत, ज्यात की कतारकडून 60 मिलियन मॅट्रिक स्टँडर्ड क्युबिक मीटर्स पर डे वगैरे येत असतो. म्हणजे 195 पैकी 60 वगैरे मॅट्रिक स्टँडर्ड क्युबिक मीटर्स वगैरे येत असतो. याला रिप्लेस करण्यासाठी या वार टाईम्समध्ये जोपर्यंत की हा सप्लाय चेन वगैरे या वारमुळे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत भारत मेजर ऑइल प्रोड्यूस कंट्रीजसोबत वगैरे टॉक्स वगैरे करत आहे क्रूड अँड गॅस बाईंगसाठी असे सोर्सेस सांगत आहेत. यासाठी इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीसोबत वगैरे चालू आहे. जर आपण रिलेटेड गोष्ट केली तर वेस्ट एशियामध्ये होत आहे. त्यामुळे भारताकडे 8 आठवड्याचे क्रूड ऑइलचे म्हणजे स्टोअर वगैरे आहेत. अँड पेट्रोलियम प्रोडक्टची ही इन्व्हेंटरी चांगली आहे. त्यापैकी 40% स्टेट ऑफ हॉर्मझकडून इम्पोर्ट वगैरे येत असतो. या परिस्थितीमुळे यांचं एक्सपोजर डिस्टर्ब वगैरे झालेलं आहे. तर यामुळे याला रिप्लेस करण्यासाठी आता पर्याय वगैरे पाहत आहेत. सध्या तरी आपल्या देशासाठी 2 परिस्थिती आहेत. एक एनर्जी सिक्युरिटी बाबतीत व्हेरी कम्फर्टेबल पोझिशन भारताची आहे व स्टॉकची 8 वीकचा वगैरे स्टॉक पेट्रोलियम प्रोडक्टचा आहे आणि 25 दिवसाच्या जवळपास
क्रूड ऑइलची इन्व्हेंटरी आहे. तसेच ॲडिशनल पेट्रोल आणि डिझेलची ही 25 दिवसाची इन्व्हेंटरी आहे. त्यामुळे मला वाटतं की तेवढा काही परिणाम होणार नाही भारतावर. पण जे 40% क्रूड ऑइल स्टेट ऑफ हॉर्मुझकडून वगैरे येत आहे, त्याला रिप्लेस करण्यासाठी ऑप्शन वगैरे पाहिले जात आहेत भारताकडून. अँड बाकीचे 60% म्हणजे 60% ऑर्डर सोर्सेसकडून येत आहे. म्हणजे तसा सप्लाय वगैरे सुरू असेल, म्हणजे तेवढी काही चिंताची वगैरे गोष्ट वगैरे दिसून येत नाही. तर ही प्राइजेस वगैरे चांगल्या प्रकारे यामध्ये वाढ वगैरे होऊ शकते, म्हणजे या इराण इस्रायलच्या युद्धामुळे. तर शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ही विनंती. तर आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.